नमस्कार. आपण पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त. महाराष्ट्रातील गुन्हेगारी आणि ताज्या घडामोडींच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नाशिकमध्ये स्वतःला ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु म्हणवणाऱ्या अशोक खरात यांना गंभीर आरोपांमध्ये पोलिसांनी अटक केली आहे. 35 वर्षीय महिलेने तक्रार दाखल करत सांगितले की आध्यात्मिक मार्गदर्शन आणि पूजाविधी करण्याच्या बहाण्याने खरात यांनी तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले. तक्रारीनुसार गेल्या 3 वर्षांपासून तिला फसवून आणि धमकावून अत्याचार करण्यात आल्याचा आरोप आहे. रुपाली चाकणकर यांचे भोंडू बाबा अशोक खरात याच्यासोबतचे काही फोटो व्हिडिओ समोर आल्यावर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाच अशा प्रकारे तंत्रमंत्र आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचं दिसून आलं. त्याशिवाय अशोक खरातला पाठीशी घालण्याचा आरोपही त्यांच्यावर झाला. भोंडू बाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. काल त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. सध्या सगळ्या राज्यात भोंडू बाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांची चर्चा आहे. कोट्यवधीची संपत्ती जमवल्यासह महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा या भोंडू बाबा अशोक खरातवर आरोप आहे. या प्रकरणात पोलिसांना एक पेनड्राईव्ह सापडली असून त्यामध्ये सुमारे 58 संशयास्पद व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये इतर महिलांचाही सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन केली आहे. दरम्यान खरातचा जवळचा सहकारी असलेला ऑफिस बॉय नीरज जाधव याच्याकडे महत्त्वाची माहिती असल्याने त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. निलेश लंके, जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर ते केसरकर नाशिकमधील भोंडू बाबा अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबतचे फोटो समोर आले आहेत. या प्रकरणामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली असून अनेक राजकीय नेत्यांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अंजली दामानिया यांनी तर भोंडू बाबाऐवजी महाराष्ट्राचं ॲप्स्टीन किंवा विकृत बाबा म्हणणे योग्य असे म्हटले आहे. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून या प्रकरणात आणखी महिलाही पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी महाराष्ट्र क्राईम वृत्तला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.